नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. व्हिएतनाममध्ये पर्यटकांची बोट उलटली. एकूण 32 भारतीय पर्यटकांपैकी 15 भारतीयांचा मृत्यू, 23 जण बचावले. पंतप्रधानांकडून चौकशीचे आदेश. उद्धव ठाकरे, सीएम फडणवीस आणि RSSच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार. संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली. महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला 4:30 वाजता आंदोलन होणार. नांदेड पूल दुर्घटना, एकटाच पूल कसा कोसळला? मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा अधिकाऱ्यांवर ठपका. दोषींवर 100% कारवाईचा इशारा. ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे चिरंजीव नगरसेवक गीतेश विनायक राऊत अडचणीत. ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. भेसळखोरांवर घाव, दूध संकलनामध्ये 25% घट. FDAच्या कारवाईनंतर केमिकल पासून बनवलं जाणारं दूध पनीरला बसला आळा. तुकाराम मुंडे यांचा धडाका, 37,000 लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं. सांगोल्यातील अजिंक्य राणा केंद्रावर कारवाई. मोशी इमारत दुर्घटनेचे तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण. मृतांची संख्या 9 वर. सुदैवाने 14 कामगार बचावले. राज्यात अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त आणि केमिकल पासून निर्मित कृत्रिम दुधावर आणि दूध निर्मिती केंद्रावर धडक कारवाई सुरू केली आहे. कारवाईमुळे राज्यातील एकूणच दूध संकलनात घट. भारत न्यूझीलंडमध्ये कराराबाबत चर्चा. भारत न्यूझीलंड यांच्यात 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांच्या व्यापाराचं लक्ष्य निश्चित. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 पैकी 7 कामगारांचे मृतदेह सापडले. शोध घेण्यात विलंब झाल्याने नातेवाईकांचा तीव्र संताप. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.